मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची नागपुरात स्क्रिप्ट लिहिली असली तरी कोल्हापूरसह महामार्ग बाधित सर्व जिल्ह्यात त्यांचा सिनेमा फ्लॉप होणार अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचं वास्तव मांडलं। महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी हिंदू नाहीत का असा सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी, मंदिरं, नद्या आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणारा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते। यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, माजी आमदार संपत बापू पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात संताप व्यक्त करत सरकारला खडे बोल सुनावले। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं होतं। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही सरकार हा प्रकल्प रेटत असल्याचा आरोप केला। हिंदुत्ववादी सरकारला महामार्गामुळे उद्ध्वस्त होणारे शेतकरी हिंदू वाटत नाहीत का असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी या महामार्गामुळे गावोगावची मंदिरंसुद्धा बाधित होणार असल्याचं वास्तव मांडलं। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यातून हा महामार्ग का नेला नाही असा सवालसुद्धा आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। शेतकऱ्याला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, तो 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नको आहे, ही भूमिका सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा ह्यासाठी 12 जिल्ह्यातले शेतकरी सातत्याने एकटवलेले आपल्याला पाहायला मिळतात। सातत्यानं रस्त्यावर उतरून संघर्ष करताना पाहायला मिळतात, ज्याचा उल्लेख जयंत पाटील साहेबांनी केला। नागपूरमध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा नाही, परंतु दुसऱ्यांच्या जिल्ह्याचं वाटोळं करायचं ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी साधारणपणे घेतलेली या ठिकाणी दिसते। गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गावर 1,05,000 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट संवर्धनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यासाठी याचा उपयोग करण्यासह अन्य पर्याय सुचवत मुख्यमंत्र्यांनी त्याचा विचार करावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। आमचं फेसबुक, ट्विटर सगळं झालं की भाजपवाले शेट्टी साहेब तुम्हाला मला ट्रोल करतात। खाली लगेच यांचं चालू होतंय, हे विकासाचे आडवे आहेत, हे रस्ते होऊ देत नाहीत, हे अमकं होऊ देत नाहीत। माझं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आव्हान आहे, हे 1,00,000 कोटीला मी पर्याय तुम्हाला या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना देतो। या 1,00,000 कोटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 50 किल्ले आहेत, ज्या 50 किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली। या 50 किल्ल्यांना 500 कोटी रुपये द्या, 25,000 कोटी रुपये इथं तुमचे जातील। या राज्यातल्या 22,000 23,000 गावांना प्रत्येक गावाला अंतर्गत रस्त्यासाठी 1-1 कोटी रुपये द्या, किमान गावातले रस्ते या ठिकाणी होतील। या राज्यातल्या बेरोजगार तरुणांना 3 वर्ष नोकरी लागेपर्यंत महिन्याला 5,000 रुपये स्टायपंड द्या, त्यामध्ये तुमचे 10 ते 15,000 कोटी रुपये या ठिकाणी जातील। या राज्यामध्ये डाळ मागलेली आहे, या राज्यामध्ये गोडं तेल मागलेलं आहे, 10,000 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या वतीनं द्या आणि रेशनवर गोडं तेल आणि धान्य देण्याची सवलतीच्या दरात व्यवस्था करा, लोकांना त्याचा फायदा या ठिकाणी होईल। गोडं तेल स्वस्त देण्याची भूमिका या ठिकाणी घ्या, धान्य आम्हाला स्वस्त देण्याची भूमिका या ठिकाणी द्या। पेट्रोल डिझेल मागलेला आहे, ज्याचा उल्लेख मगाशी झाला की राज्याचा टॅक्स कमी करा, आम्हाला 88 रुपयाने पेट्रोल या ठिकाणी मिळेल। हे पैसे तुम्हाला कसे खर्च करायचे हे आम्ही पटवून देतो। एकदा राजू शेट्टी आणि आमच्या बरोबर या ठिकाणी बसा, आम्ही पटवून देतो। तुमचा मुद्दा लादू नका। 1,05,000 कोटी रुपये तुम्ही कशासाठी खर्च केले पाहिजेत हे सांगतो। मी आता सांगितलेलं आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तुम्ही उठता बसता या ठिकाणी करता, सकाळ दुपार संध्याकाळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणता. आज त्या शिवाजी महाराजांच्या रायगडवर आम्ही बघितलं, शिवराज्य अभिषेकला घेणाऱ्या लोकांना साधं शौचालय नाही आहे, अशी अवस्था आमच्या रायगडाची राजधानीची या ठिकाणी. तुमचं सरकार 12 वर्ष या देशामध्ये आहे, तुम्ही नेमकं रायगडासाठी काय केलं, तुम्ही या 50 किल्ल्यांसाठी या राज्यातल्या काय केलं, याचं उत्तर ही मंडळी या ठिकाणी देऊ शकत नाहीत. सरकारनं मोजणी आणि सर्वेक्षणाचा हट्ट सोडला नाही तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला. सरकारला देखील आमची विनंती, आज आम्ही शांततेनं मोर्चा काढलाय, आम्ही संयमानं आतापर्यंत भाषणं या ठिकाणी केलेले आहेत, आमचा संयम तोडू देऊ नका. जर मोजणीला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये आलं तर जशास तसं उत्तर देण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहील. मग भले किती संघर्ष करायला लागू दे, आम्ही या ठिकाणी गप बसणार नाही. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या टीकेचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आम्ही विकासाला विरोध करतो म्हणणाऱ्यांनी त्यांचा हिस्सा ठरवून घ्यावा असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. गेल्या 2-4 दिवसामध्ये काही चिल्ली पिल्ली हे शक्तीपीठ व्हायला पाहिजे म्हणून समर्थन करायला लागलेले आहेत. ते आम्हाला विकास विरोधी ठरवायला लागलेले आहेत, आम्हाला सवय लागलेली आहे म्हणून त्यात विरोध करायचे. आणि मग मला त्यांना एकच प्रश्न विचारायला आहे, तुमचा हिस्सा काय ठरलाय काय? नसला तर ठरवून घ्या. उगाच मागणं आमचं तर वाटोळं झालंयच, पण किमान तुमचा हिस्सा तरी ठरवून घ्या. उद्या आम्हाला जरा समाधानानं बघता येईल, यांचं जरी बाबा कल्याण झालं, आमचं वाटोळं झालं, जरा हिस्सा ठरवून घ्या. थोडं नाही, जवळपास या रस्त्यातनं 60,000 कोटी रुपये ते आणणार आहेत, त्यात तुमचं किती आहेत? 50 कोटी. काय असेल ते हिस्सा ठरवून घ्या. मागणं ही हिशेबाला बसत नाहीत. झालो आहे, आत्ताच तिघांची भांडणं झालं. मागणं हिशेबाला बसत नाहीत. जे काय आहे ते आत्ताच हिस्सा ठरवून घ्या. मागणं भांडत बसू नका आणि मिटवायला आम्हाला येऊ नका, आमच्याकडे येऊ नका. आम्ही येणार नाही मिटवायला. आपण बंटी पाटील साहेब जायचं नाही मिटवायला. कशासाठी होय? जरा तरी लाज वाटली पाहिजे. या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मला विचारायचं आहे, तुम्हाला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सर्वसामान्य लोकांनी मतं देऊन निवडून दिलेले आहेत. मुख्यमंत्री काय म्हणाल, उपमुख्यमंत्री काय म्हणाल, सरकार काय म्हणाल याचा विचार करत बसला तर 2029ला तुम्हाला ते निवडून आणणार नाही तर ही जनता निवडून आणणार आहे, याचं भान ठेवा. जर तुम्ही या जनतेच्या वाकड्यामध्ये गेला तर तुमचं काही खरं नाही. शेतकऱ्यांची जमीन, पाणी आणि भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांनो, शेतकऱ्यांच्या थडग्यांवर विकासाचे मनोरे उभे करू नका. जनतेच्या हिताचा विकास आम्हाला मान्य आहे, पण ठेकेदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी कोल्हापूरच्या शेतीचा बळी देणारा विकास आम्ही कधीही स्वीकारणार नाही. ज्या सरकारला शेतकऱ्यांच्या शाळा, रेल्वे, सिंचन आणि रोजगार दिसत नाहीत, पण हजारो कोटींचे अनावश्यक महामार्ग दिसतात, त्या सरकारचा विकास हा जनतेसाठी नसून दलाल आणि ठेकेदारांसाठी आहे. मतं शेतकऱ्यांची घ्यायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या छाताडावर बुलडोझर चालवायचा हा विकास नसून विश्वासघात असल्याचं सांगत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत विश्रांती नाही असा निर्धार करा, असं आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केलं. ती एक कुठली तरी अशी योजना आणा, ते पाणी उपसा आणि ते दुष्काळी भागामध्ये न्या. त्याला 50-60 हजार कोटी लागलं तर घेऊन टाका. अजिबात आम्ही विरोध करत नाही. म्हणजे आमची पुरातन मुक्तता होईल, दुष्काळातल्या तहानलेल्या जनतेला पाणी मिळेल. आणि 7 देतो आम्हाला. आणि तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर का शक्तीपीठ महामार्ग जर रद्द करणार असाल तर आम्ही तुम्हाला, ज्यांच्या जमिनीतनं तो जाणार आहे, एकरी 1,000 रुपये आम्ही तुम्हाला वर्गणी द्यायला तयार आहे. ते तसा प्रकल्प करायला देऊया काय? देऊया. एकरी 1,000 रुपये तुम्हाला वर्गणी देतो. शक्तीपीठ रद्द करण्याच्या बदल्यात ते पाणी उचला आणि तिकडे कुठेतरी घेऊन जावा. आणि ज्यांच्या रानात पुराचं पाणी येणार आहे त्यांनी एकरी 5,000 रुपये द्यायचे. एकदाच देऊया, म्हणजे परत पाणी तर येणार नाही. अशी माझी ऑफर आहे. हे किती पैसे होतात बघा, हिशेब करा आणि कुठेतरी जागतिक बँकेकडनं कर्ज काढा आणि ते जुलै महिन्यातलं पाणी उचला आणि दुष्काळी भागातलं न्या. आमचा तुम्हाला फुल्ल पाठिंबा आहे. मी असं ऐकलंय की तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे, व्हा जावा.
आमचं काय म्हणणं नाही, हा जावा, पण त्या अदानीला खुश करून पंतप्रधान होण्याच्या पेक्षा शेतकऱ्याला खुश करा आणि मग वाजावा. आमचं काय म्हणणं नाही. आम्हाला वाटतंय कधीतरी एकदा मराठी माणसानं पंतप्रधान व्हावं, होत असेल तर व्हा, पण आमचं वाटोळं करून होऊ नका. का कशासाठी हे करता ये? अदानी खुश होऊन मोदी नंतर तुम्हाला पंतप्रधान करण्यासाठी पैसे खर्च करा असं वाटतं का? बरं, ही उद्योगपती कोणाची नसतात, कोण सत्तेत असतं त्याची असतात. उद्या तुमच्यापेक्षा कोणतरी निघाला तर त्याच्या बाजूला जातील, तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. तेव्हा ह्यो शक्तीपीठ आम्हाला नको. आमदार जयंत पाटील यांनी देखील शक्तीपीठ महामार्गाच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राज्यात अनेक प्रलंबित रस्ते प्रकल्प पूर्ण झालेले नसताना 1,00,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा नवा महामार्ग का उभारला जातोय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणी म्हणतं की गडचिरोलीला खाणीत नवीन खाण सुरू झाली आहे लोहाची, आणि त्याचा माल गोव्याच्या बंदरात पोचवायला. आता गोव्याच्या उद्धारासाठी जर कार्यक्रम असेल तर याला सगळ्या महाराष्ट्रानं विरोध केला पाहिजे. जयगड बंदर आहे, विजयदुर्ग आहे, कोकणातली इतकी महाराष्ट्रातली बंदरं आहेत, तिकडे रस्ता जाईना झालाय, पण गोव्याला रस्ता जायला लागला. रस्ता कुठून सुरू होतो? वर्ध्यापासून सुरू होतो. नागपूर जिल्ह्यात काही देवस्थान शक्तीपीठ नाहीत काय? नागपूर जिल्ह्यात रामटेकला शक्तीपीठ का जात नाही? भंडारा गोंदियाला काही देवस्थान नाहीत का? तिकडं का जात नाही? या प्रश्नाला सरकारकडे मित्रांनो उत्तर नाही. मी गेले 5 वर्ष बघतोय सातारा पासून कोल्हापूरकडे येणारा आपला नेहमीचा नॅशनल हायवेचा रस्ता होईना झालाय. तिकडं कोकणातला गोव्याकडे जाणारा रस्ता होईना झालाय. या सरकारच्या हातात घेतलेल्या प्रकल्पाची पूर्तता होईना झाली आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या आधी 1,00,000 कोटी रुपयाचा रस्ता करायला सरकार निघालेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी तीव्र शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी रक्त सांडू असा इशारा दिला. जे क्रांतिसिंह नाना पाटील सांगायचे की आमची शेतकरी जे आहेत ते आपली वाळत घातलेलं धान्य जे आहे हे धान्य शेळ्या मेंढ्या आणि बोकड खातात, त्यांना हे आळशीपणाने काय करतात, चरू देतात. पण आमचा शेतकरी हुशार आहे. आमच्या शेतकऱ्याला माहिती आहे की उद्याच्या नांदी परिवर्तनाच्या आणि क्रांतीच्या देवी पुढे हे फडणवीस नावचं बोकड जे आहे याचा बळी जो आहे तो आमचे शेतकरी देणार आहेत. याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मित्र हो. म्हणून तुम्हाला आवाहन करतोय, आज या ठिकाणी बंटी साहेब पुढची आपली घोषणा जी आहे ती घोषणा करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरवरती जी जबाबदारी आहे, आज राज्यभरातून अनेक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची जबाबदारी तुमच्यावरती आहे. कोल्हापूरचा शेतकरी संकुचित नाहीये. माझ्या तालुक्यातून वजा करा, इकडून करा, तिकडून करा, नाही. महाराष्ट्राचा शुभाचा महाराष्ट्र वाचवायचा असेल, या फडणवीसांच्यापर्यंत वाचवायचं असेल तर शेवटी मला जे जाता ते सांगायचं आहे की वामनाने जे बळीराजाबरोबर तिसरा पाय ठेवण्यासाठी डोकं त्याच्या पाया ठेवला आणि पाताळात गाडला, आपल्या बळीराजाचा खून केला त्यांनी. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक वामन आहे, पण बळीराजाचा आमचा शेतकरी आता तो भोळा बळीराजा राहिलेला नाहीये. गुडघ्यातून पाय फडणवीस आणि फडणवीसांच्या अधिकाऱ्यांचा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. यावेळी माजी आमदार संपतराव पवार पाटील, ऋतुराज पाटील, सत्यजित पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, बिद्रीचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, अजित पोवार, शिवाजी मगदूम, संपत देसाई, बाजीराव खाडे, सम्राट मोरे, अतुल दिघे, के पाटील, बाळासाहेब खाडे आदींनी आपल्या भाषणांमधून शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना कसा उद्ध्वस्त करणारा आहे हे सांगत राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकरी हितासाठी महामार्गाविरोधातील लढाई ताकदीनं उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील, कॉम्रेड उदय नारकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, गोकुळचे माजी संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगले, शिवसेना शिंदे गटाचे सचिन विश्वास पाटील, कुंभीचे संचालक किशोर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, बाबासाहेब देवकर, गोपाळराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, विश्वनाथ उर्फ हामू पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, राहुल देसाई, विक्रांत पाटील किणीकर, सत्यजित जाधव, पी डी धुंद्रे, सदाशिव चरापले, राहुल देसाई, हिंदूराव चौगले, बाळासाहेब सरनाईक, रणधीर मोरे, उदय पाटील, शामराव देसाई, आर वाय पाटील, सर्जेराव देसाई, शिवाजी मगदूम, किशोर पाटील, बालाजी फराकटे, धीरज डोंगळे, डॉक्टर के एन पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.